नमस्कार, मी इम्तियाज मुजावर, तुम्ही पाहताय मुंबई तक। आज सकाळपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। महाबळेश्वर येथे राहुल गांधी हे 9:30 वाजता दाखल झाले होते। जगप्रसिद्ध असणारे डॉक्टर बनाजी यांचे चिरंजीव पोर्तुगालमध्ये त्यांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला। त्यांचं पार्थिव पोर्तुगालवरून भारत देशामध्ये आणल्यानंतर त्यांचे निवासस्थान असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये त्यांचं पार्थिव आणलं होतं। राहुल गांधी हे आज 9:30 वाजता या डॉक्टर बनाजी यांच्या कुटुंबांना सांत्वनपर आज त्यांनी भेट दिली। 9 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत राहुल गांधी डॉक्टर बनाजी यांच्या कुटुंबियासमवेत होते। अंत्यविधीला देखील राहुल गांधी हे सामील झाले होते। संपूर्ण दफनविधी झाल्यानंतर डॉक्टर बनाजी यांच्या महाबळेश्वर येथील निवासस्थानी राहुल गांधी यांनी जास्तीत जास्त वेळ त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे। संपूर्ण अचानक सातारा जिल्ह्याचा दौरा राहुल गांधींचा हा आल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं। मात्र राहुल गांधी नेमके कशासाठी येत आहेत हे मात्र कालपर्यंत स्पष्ट नव्हतं। राहुल गांधी 9:30 वाजता सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर येथे आले आणि महाबळेश्वर येथे असणाऱ्या डॉक्टर आय स्पेशलिस्ट डॉक्टर बनाजी यांच्या या खाजगी निवासस्थानी राहुल गांधी आणि त्यासमेत असणारे त्यांचे काही विशेष सहकारी यांनी डॉक्टर बनाजी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन देखील केलं असल्याची माहिती समोर आलेली आहे। समोर राहुल गांधी यांनी या अंत्ययात्रेमध्ये देखील दफनविधी संपूर्ण सोपस्कार पूर्ण होईपर्यंत राहुल गांधी डॉक्टर बनाजी यांच्या कुटुंबियांच्या समवेत होते। त्यामुळे राहुल गांधी हे पूर्णतः सोपस्कार उरकून 3च्या सुमारास पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। राहुल गांधी यांना भेटण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही काँग्रेसचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते। मात्र हा खाजगी दौरा असल्यामुळे राहुल गांधींनी या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट देखील त्या ठिकाणी नाकारली आहे। इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा।